महाराष्ट्र सत्तेतील एक वजनदार नेता धनंजय मुंडे आणि त्यांच्या जीवनात वादळ घेऊन आलेली एक महिला करुणा शर्मा। नुकतीच दाखल झालेली नवी याचिका केवळ संपत्तीपुरती नाही, तर यातून उलगडते आहे एक भयावह आणि धक्कादायक कथानक। 5,000 कोटींच्या मालमत्तेवर बंदी, खोट्या व्हिडिओनी बदनामी, अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या आणि मुलीचं अपहरण करण्याच्या धमक्यापर्यंत प्रकरण पोहोचलं आहे। यामध्ये राजकारण, सत्ता, वैयक्तिक संघर्ष आणि न्यायव्यवस्थेतील लढा सगळंच आहे। आणि हे काही केवळ आरोप नाहीत, तर कोर्टात सादर झालेल्या याचिकेत दिलेली स्पष्ट पुरावे आहेत। करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठा राजकीय आणि कायदेशीर हल्ला चढवला आहे। त्यांच्या मते धनंजय मुंडेंची जवळपास 5,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे। त्या संदर्भात मी आज न्यायालयात याचिका दाखल केली असून जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही संपत्ती कोणालाही खरेदी विक्री करता येऊ नये, म्हणून सगळ्या संपत्तीवर स्टे आणावा अशी माझी मागणी आहे। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।